वहिनी पाणी नाही असू दे. घ्या प्लीज प्लीज घ्या पाणी असू द्या नाही, घ्या ना प्लीज प्लीज. तुम्ही शांतपणे बसा बरं. नाही आय एम ओके नाही बसा प्लीज प्लीज बसा. बघा आम्हाला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं असणार. टेंशन मैं बोला ना रद्दी लेके निकल जा, साइकिल नहीं दूंगा मैं. इस साइकिल का 40 रुपए दूंगा. म्हणजे टेन्शन असं नाही, पण काय जवळच्या गोष्टीबाबत असं घडलं की जरा त्रास होतो ना, वाईट वाटतं. आणि किती झालं तरी घरातलीच एक आहे ना. हो ना वहिनी, अहो आमच्या कुटुंबाचाच भाग. इतक्या वर्षात तुम्हाला सांगतो काडीचा त्रास नाही. असू दे पण आमचं तर असं झालंय ना की सकाळी आमच्या घरी येऊन आमच्याशी बोलून चालून गेली आणि संध्याकाळी असं अचानक काय झालं एकदम. लहानपणापासून बोलकी. सायकल तुमच्या बरोबर बोलून गेली. सायकल? हा निसर्गाचं सायकल. निसर्गाचं सायकल ते बिघडलं की असं होतं ना. हो ना, पण नेमकं तिला झालंय काय? मलाच माहिती नाही. काय माहिती नाही. हो म्हणजे आलाप जेव्हा घरी आला तेव्हा आलाप आणि उदय दोघंही आम्हाला बोलले की जुईला चक्कर आली आहे म्हणून. पण नेमकं कारण काय? अच्छा, काल आलापला घरी जायला उशीर झाला म्हणून हे जुईला चक्कर आल्याचं कारण. ओके. हेच कारण की अनियमित रुटीन. अगं आपल्या जुईला चक्कर आली ना म्हणून बघायला आले ते. घ्या वहिनी. अहो असू दे. असं कसं वहिनी, घ्या ना. घ्या. आमच्या जुईला ना चक्कर आली. चक्कर जुईला आली. अहो वहिनी, बाहेरच्या सततच्या वातावरण बदलामुळे होत असेल बहुतेक. निघून जा. काय झालं? ते टेन्शनमुळं असं होत असतं त्यांना. मी बघतो काय ते. काय निघून जा? काय निघून जा? नाही निघून जा. निघून जा असं मी आधीमध्ये आमच्या जुईला सांगत असतो की दुसऱ्या एखाद्या देशात निघून जा. म्हणजे जिथलं वातावरण तुला सूट होईल, थंड असेल, तुला मानवेल असं, अशा देशात निघून जा असं म्हणत असतो मी. अहो पण इथे पण बऱ्यापैकी थंड आहेच की. हो. आणि तिला कुठेही नका पाठवू. अहो आमच्या घरातलीच एक असल्यासारखी झालीये. आमच्याकडे प्रत्येकाला आता ती स्वतःची मैत्रीणच वाटते. म्हणजे आत्ता आराम करते का ती? म्हणजे आमची भेट झाली असती तर बरं वाटलं असतं आम्हालाही. कुठे ती? तिच्या बेडरूम मध्ये आहे का? हो. तिच्यासाठी फळं आणि फुलं आणली आहेत. भेटू ना तिला. थांबा. आत्ता नको. टेन्शन मध्ये येत.
दुर्गा काकू रूम मध्ये जाण्याआधी ना मी रूम मध्ये पोहोचले पाहिजे, नाही तर सगळाच प्रॉब्लेम होईल. काय करू काय करू, कुठून जाऊ? बापरे, किती किती जळमट झालेत. खिडकीवर साफ केली पाहिजेत. इथे एखादी शिडी पण नाहीये जेणेकरून मी आज जाऊ शकेल. काय करू काय करू काहीच सुचत नाही. कशी आज जाऊ मी? काय रे पंडू बाबू, तुला 30 किलो मूग डाळ आणि 10 किलो मीठ सांगितलं होतं. अरे तू बरोबर उलटा केला रे. आता या 30 किलोमीटरचं मी काय करू? आता मी याच्यात हात घालणार आणि माझ्या मूळ रूपात येणार. मीठ. जुई, आपण आपल्या रूपात असलो की कुठेही आणि कसेही पोहोचू शकतो. सापडली शिडी. तुम्ही ना आता जुईला नका भेटू, कारण आराम करते ती. तिला आराम करू दे, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण वहिनी, लांबूनच बघू आम्ही तिला. नाही, कसं आहे ना, तुमचा या गोष्टींवर किती विश्वास आहे मला माहित नाही, पण मी ना जुईसाठी अंगारा आणलाय आणि हा अंगारा मला तिला लावायचा आहे. अंगारा? याने सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही आत गेलात तर सगळंच बिघडेल. म्हणजे ती अर्धवट झोपेतून जर उठली तर सगळंच बिघडेल. चिडचिड करते ती खूप झोपेतून उठवलं की. अहो, हा अंगारा लावला ना की तिची सगळी चिडचिड गायब होईल. सध्या तरी तीच गायब आहे. दीदी ये लो आपका 5 किलो नमक. थँक्यू. एवढा मीठ काय करणार ह्याच्या? ते आमच्याकडे मिठाचा उपवास आहे. मिठाचा तो मी सत्याग्रह ऐकला होता. हे उपवास तो पहिल्यांदाच ऐकतो आहे. असतो ना, असतो. ह्यांच्या घरी वेगवेगळा उपवास व्रत असतो आहे. कधी कधी तो भाभी घरामध्ये काला गॉगल घालून फिरतो आहे आणि आता आहे दीदी 5 किलो मीठ घेऊन जातो आहे. एकदम अजीब फॅमिली आहे. अंतरा अंतरा अंतरा. भाऊजी, हे भोळ्यांचं घर आहे की नाही? तुमचं घर बाजूला आहे. अंतरा इथे कशी असेल? नाही, मला माहितीये हे भोळ्यांचंच घर आहे, पण आमच्या अंतराला जेव्हा केव्हा पळ काढायचा असतो ना, तेव्हा ती भोळ्यांच्या घराचाच आधार घेते. म्हणून मी अंतराला शोधायला इथे आलो. अरे पद्या, प्रद्युम्ना, अरे इथे कुठे अंतरा? अंतरा जॉगिंगला गेलीये, मला बोलली ती. कैलास, आमच्या अंतराच्या सांगण्यात आणि करण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी आता जॉगिंग वरनच परत येतोय. तिकडे मला जुई भेटली पण अंतरा भेटली नाही. अहो, पण जुई तर आराम करते. जुई आराम करते. जुई आज नाही गेली जॉगिंगला. शक्यच नाही. तुम्हाला सांगतो, जुई जॉगिंग चुकवणं शक्यच नाही. अरे तिची तब्येत बरी नाही ना, म्हणून ती गेली नाही रे प्रद्युम्ना. अरे बाप रे, काय झालं तिला? काल तो मुलगा आजारी. अरे आजारी कुठला? वेळ आहेस का? आजारी नाही, छोटीशी चक्कर आली होती तिला.
जुईला. चक्कर, बाप रे. लांबूनच बघू हो आम्ही, पण प्लीज आम्हाला बघू द्या ना. नाही नाही, आता मी आलोय ना, आता आपण सगळे मिळून तिला बघूया. चला उठा उठा पटकन उठा. ओ उठा 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 उठा, वेळ घालू नका, उठा उठा. चला या लवकर, माझ्या मागून या इकडे पटकन, वेळ घालू नका. चला त्यांना घेऊन चाललोय मी. या या लवकर या, लवकर या वर या. अरे पद्या माझी मुलगी जुई झोपली आहे ना, म्हणून मी फक्त म्हणत होतो की कशाला. अरे कैलास, मी काय म्हणतो, जुई इतका वेळ कधीच झोपत नाही. मी काय म्हणतो, आपण ताबडतोब डॉक्टरांना घेऊन येऊया. तो कालचा डॉक्टर चालेल का, ज्याला जेवणावरनं उचलून आणला होता मी? अरे कालचं सोड, आजचं इथे महत्वाचं आहे की नाही प्रद्युम्न. अरे तेच म्हणतोय मी, आजच महत्वाचं आहे. आजच्या आज जुईला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. बरोबर आहे, डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. पण मला काय वाटतं, जुईला काय वाटतं हे आधी बघायला पाहिजे ना. आणि हो, काल ती ऍडमिट होती ना हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? हळू हळू झोपली जुई. अरे कैलास, पण एका शब्दाने बोलला नाहीस तू. अरे मला पण आत्ताच कळतंय. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहितीये हे मला आत्ता कळतंय. नाही नाही, पण मी काय म्हणतो, आपण जुईलाच विचारूया ना, तिला कसं वाटतंय ते. अरे त्याच्यासाठी पद्या प्रद्युम्ना जुई जागी पाहिजे की नको. हा, जुई झोपली आहे आणि जुई एकदा झोपेतनं उठली ना, अर्धवट झोपेतनं की धिंगाणा घालते. अमृता अमृता सांग ना जरा यांना की कशी जुई चिडते, सांग. हा हो, अर्धवट झोप झालेली ना तिला अजिबात आवडत नाही. हा पण तुम्ही जाऊन भेटलात ना तर तिला फार बरं वाटेल. अरे कळलं नाही, मला कळलंय. तुम्ही इथेच थांबा, मी आधी बघून येतो ती आत आहे का, ती जागी आहे का ते बघून येतो. एवढं फळ देतात. याला द्या तोपर्यंत. हा, मी आलो, बघून येतो. ए, मी काय म्हणतो, मी येऊ का? काही शपथ आहे आलास तर. हे जुईसाठी आहे ना, म्हणून मी. अगं तू इथं काय करतेस? लप ना बाई, लप कुठेतरी, लप लवकर. बापरे, डेंजर. काय डेंजर? डेंजर झोपली आहे ती. अरे गाढ झोप ऐकली आहे मी, ही डेंजर झोप कशी असते? ते डेंजर झोप म्हणजे ती गाढ झोपेच्या 2-3 स्टेप पुढची आहे. म्हणजे आपण गाढ मध्ये कसं असे झोपतो, डेंजर मध्ये जरा असे. मी काय म्हणते, तिला झोपू दे. मला ना फक्त अंगारा लावायचंय तिला. हो ना, फक्त. आता जर तुम्ही सगळे आत गेलात तर सगळ्यांना अंगारा लावायची वेळ येईल. अरे विचार कसला करत बसलायस? चल आतमध्ये. विचार जुईला भेट. नाही तू पहिले आतमध्ये चल, आम्हाला जुईला भेटायचं आहे. तुम्ही पण चला. या लवकर. वहिनी, आली. आली आता जा. खोला. खोला दरवाजा. चला आतमध्ये. अरे थांब. चला. नाही. अरे हे अरे चला. अरे एक मिनिट. अरे बाय.
जुई बाळा, झाली का ग झोप? जुई बाळा, अगं आलापचे आई बाबा आलेत तुला भेटायला. आणि मी पण. खरंच गाढ झोपलीये का? मी बोललो होतो ना की खूप गाढ झोपले. चला चला आपण जाऊया आता. मी फक्त चादर बाजूला करून अंगारा लावू का तिला? आणि हो, हे हे एवढं फळ कापून दे तिला, जरा बरं वाटेल. सगळं आता हो जरा झोपलेली असताना कसं देणार? विलास, जुईला उठव ना, आम्हा सगळ्यांना बघून फ्रेश होईल ती. 9 वाजले रे, एवढा वेळ कोण झोपतं का? 9 वाजले म्हणजे अजून 3 तास ती झोपली पाहिजे. काय? अरे काय आहे, डॉक्टरनी काल रात्री 12 वाजता तिला औषध दिले ना, आणि ते म्हणाले 12 तास तिची पूर्ण झोप झाली पाहिजे. मध्ये अर्धवट तिला कोणी जर उठवलं तर मग औषधाचा परिणाम होणार नाही. त्यामुळे अजून 3 तास. म्हणजे मालती, अजून 3 तास आपल्याला इकडे थांबावं लागणार. अरे त्या डॉक्टरच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? 12 तास झोपायला सांगतो म्हणजे काय? पद्या, प्रद्युम्ना, आता ते डॉक्टर आहेत, त्यांचं ऐकायला पाहिजे ना आपण. वहिनी, एक रिक्वेस्ट करू? हा जो अंगारा लावायचा आहे ना, हा तुम्ही माझ्याकडे द्या. एकदा जुई उठली की मग मी लावतो तिला, तुम्ही सांगाल तसा. हा, पण आता तिची झोपण नको प्लीज. अगं बरोबर बोलता ते. दे बरं तो अंगार त्यांच्याकडे. अरे पण मी तुला काय म्हणत होते, हा, तू लाव. हे घे घे, तू लाव. आईचं काळीस, तिलाच सगळं करायचं असतं. तू लाव. ठीक आहे, निघतो आम्ही. फक्त जुईला जाग आल्यानंतर आम्ही येऊन गेलो सांगा. ते कळलंय तिला. म्हणजे कळेल ना तिला. आता हा अंगारा आम्ही तिला लावल्यानंतर तिला नक्कीच कळेल की आई वडिलांशिवाय आणखीही कुणीतरी आहे तिची काळजी करणार. मी पण. हो, तू पण. चला येतो आम्ही. हा, या या या. चला 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 चला. चला. चल चल पद्या, चल ये. या बरं का पुन्हा. अहो ते द्या ना फळ. हो हो, ही फळं आपल्या जुईसाठी आणली होती. थँक्यू. आणि त्यात फुलं सुद्धा आहेत हं. किती काळजी करता तुम्ही जुईची. मी तुम्हाला बोलले ना, ती आमच्या घरातलीच एक वाटते. जुई एकदा उठली की मी हे सगळं नक्की सांगेन ना तिला. हो. ती झोपली, ती नक्की जुईच आहे ना? नाही नाही, ती जुई नाहीच आहे. खरंच ती एक आजारी मुलगी आहे. काय आहे, आमची जुई अशी झोपून फोडून कधीच राहत नाही ना, सतत अशी उत्साहाने भरलेली असते. आणि आज पण हरकत नाही, आता डॉक्टर म्हणाले 12 तास तर बघू. 12 तास नाईलाज आहे. कैलास, हे असं सगळे एकट्याने करत जाऊ नको रे. काही मदत लागली तर सांग. तुला अहो काही लागलं सवरलंच तर आलाप आणि आम्ही सगळे आहोतच. आलाप? हा, म्हणजे तू काल चहा, आला? कॉफी काय घेणार तुम्ही? का आणखी एकदा सरबत घ्यायचं? काय घेणार? नको नको, जुई बरी झाली ना की तिलाच घेऊन या आमच्याकडे. मग आपण एकत्र नाश्ता करू. हो हो, आणि आपली मैफिल पण छान रंगेल. अरे चला निघतो आम्ही. या या या. आणि पुन्हा या नक्की. हा, हो, या वेळेला तुमचा नीट मनाजोगा पाहुणचार नाही करता आला. सगळे सहकुटुंब या. येऊ, अगदी नक्की येऊ. आणि ते फळं फुलं नाही आणली तरी चालेल, तुम्ही मात्र या. जुईची काळजी घ्या. हो हो, सांभाळा. थँक्यू 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 वहिनी.
पद्या 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 ए पद्या, तू काय घेणार? चहा कॉफी सरबत काही हवंय तुला? मी शोधणार. काय? अंतरा कुठे दडून बसली ना तिला शोधणार आहे मी. अरे मित्रा प्रद्युम्ना, अंतरा गेली अंतरागीलाच. पण काय ना, ती आजच्या काळातली चपळ फास्ट मुलगी आहे. तुझ्यासारख्या जुन्या काळातल्या अचपळ लोध्या पोराला सापडणार नाही ती, आहे की नाही? चल तू एक काम कर, परत जा आणि तिला शोधते, तिकडेच असेल. हा बरोबर बोललास तू. तू थांब, मी आलोच. हा मी थांबतो, पण तू नको थांबू. चल. बाय द वे अमृता, ते जे मला मगाशी ऑल द बेस्ट विश केलंस ना, त्याबद्दल थँक्स. हा